इंजिनिअरिंग म्हटलं की इम्पॉर्टंट क्वेश्चन आयएमपी क्वेश्चन आणि क्वेश्चन बँक लागते. सो मित्रांनो, जबरदस्त न्यूज घेऊन आला आहे पर्पल ॲट ऍप्लिकेशन वरती. इंजिनिअरिंगचे बघा तुमच्या ब्रांचेस आणि हे सब्जेक्ट्स यांच्या सगळ्या विषयांच्या ब्रांचेस सब्जेक्ट्स एकदम फ्री आयएमपी क्वेश्चन आम्ही घेऊन आलेलो आहेत. लक्षात घ्या, ब्रांचेस सब्जेक्ट्स या इनसेमची जी एक्झाम आहे त्या ब्रांचेस आणि त्या सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चन एकदम फ्रीली आम्ही घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला एकच करायचंय, फक्त डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक आहे किंवा त्या लिंक वरनं किंवा प्ले स्टोर वरनं किंवा अँड्रॉइड ऍप्लिकेशन वरनं तुमच्या ऍपल मोबाईल वरनं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ऍप मध्ये गेले की तुम्हाला बघा तुमच्या डिपार्टमेंट मध्ये जायचंय. तुमचं डिपार्टमेंट कॉम्प्युटर आयटी, एआयडीएस, एआयएमएल, सीएसडी 19 डिपार्टमेंट आम्ही कव्हर केले. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर म्हणजे ईसी, व्हीएलएसआय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, ईएक्सी, नंतर केमिकल इन्स्टिट्यूट, ऑटोमोबाईल ऑटोमेशन, रोबोटिक्स ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, बायोटेक्नॉलॉजी, प्रिंटिंग. 19 डिपार्टमेंट पैकी बघा प्रत्येक विषयाचे जे इथे दिले आहे या सगळ्या विषयांचे आयएमपी क्वेश्चन आणि क्यूबी एकदम फ्रीली आम्ही अवेलेबल करून दिलेले आहे. तो आणि याच्यामध्ये M3 चे आयएमपी क्वेश्चन तर विथ सोल्युशन दिलेले आहे मी, बरोबर. सो तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. फक्त आता तुम्हाला भेटेल कसं, आता समजा कॉम्प्युटर मध्ये गेले, कॉम्प्युटर, आयटी, एआयडीएस, बरोबर, सीएसडी या सगळ्यांचे समजा डिस्ट्रिक्ट मॅथ्सचा कोर्स आपल्या ऍपवर आहे. तुम्ही कोर्स डायरेक्ट परचेस करून त्याच्यामध्ये इनसेम एंडसेम दोघेही तुम्हाला भेटून जाईल. सो पूर्ण कोर्स परचेस करून तुम्ही व्हिडिओ लेक्चर करून तो सब्जेक्ट स्कोरिंगही करू शकता. पण नुसतीच तुम्हाला आयएमपी लागेल तर या जे कोर्सेस ऍपवर अवेलेबल आहे, जसं कॉम्प्युटर मध्ये डीएम आहे, ऊप आहे, डीएलडी आहे, बरोबर. एआयडीएस मध्ये डीएम आहे, ऊप आहे, त्याच्यानंतर सेम इकडे ऊप आहे, हे कोर्सेस आहे. सो हे कोर्सेस अवेलेबल आहे, बरोबर. आयटी मध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहे. सो या कोर्सेस मध्ये त्या विषयांचे आयएमपी क्वेश्चन भेटतील. एक इनसेम पेपर पॅटर्न आयएमपी म्हणून फोल्डर राहील, तिथे त्या सब्जेक्टचे आयएमपी भेटतील आणि अदर सब्जेक्टचे खाली प्रत्येक कोर्समध्ये तुम्ही चेक करा. कुठल्या तरी एकाच कोर्समध्ये तुम्हाला या अदर विषयांचे आयएमपी क्वेश्चन साठी अदर सब्जेक्ट आयएमपी म्हणून एक फोल्डर भेटेल. त्या अदर सब्जेक्ट आयएमपी फोल्डर मध्ये तुम्हाला त्या अदर विषयांचे आयएमपी भेटून जाईल. बघा, समजा डीएमचा कोर्स आपल्या ऍपवर आहे. सो डीएमचे आयएमपी कुठे भेटेल तुम्हाला, असा फोल्डर भेटेल, इनसेम पेपर पॅटर्न अँड आयएमपी हा फोल्डर भेटेल. त्याच्यामध्ये डीएमचीच राहील आणि अदर सब्जेक्ट आयएमपी म्हणून फोल्डर असेल किंवा क्यूबी म्हणून फोल्डर असेल. तिथे अदर सब्जेक्ट ज्यांचे कोर्स नाहीये त्या सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला भेटतील. याप्रमाणेच तुम्ही इकडे बघितलं तर हे सगळ्या विषयांचे कोर्सेस अवेलेबल आहे आणि ज्या विषयांचे कोर्सेस नाहीये त्यांचे तुम्हाला अदर सब्जेक्टच्या कोर्सेसमध्ये शेवट एक फोल्डर भेटेल, अदर सब्जेक्ट आयएमपी. तिथे या अदर विषयांचे सुद्धा आयएमपी भेटणार आहे. सो तुमचं कुठलं डिपार्टमेंट आहे तुम्ही लगेच हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. एवढ्या विषयांचे आयएमपी तुम्हाला आपल्या ऍपवर भेटणार आहे. सो इनसेमला घाबरायचं नाही, एकदम बिंदास राहायचं. या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी बघून घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. हे सब्जेक्ट्स आपल्या ऍपवर फ्रीली आम्ही आयएमपी दिले आहे, ते आयएमपी करा आणि तुमचे इनसेम गॅरंटेड स्कोरिंग करा. येस मित्रांनो, सो आयएमपी ने तुम्हाला पासिंग करणं, स्कोरिंग करणं खूप हेल्प होणार आहे. सो याच्यामुळे तुमची इंजिनिअरिंग एकदम इझिली इथे कव्हर होण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. येस, सो यासोबतच या सगळ्या विषयांचे आणि याच्यातल्या भरपूर साऱ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस सुद्धा ऍपवर आहे. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर दिलेले आहे, ते व्हिडिओ लेक्चर बघा आणि प्लस पेपर सोल्युशन्स वगैरे दिले तेही बघा आणि इंजिनिअरिंग गॅरंटेड स्कोरिंग करा. थँक्यू.